गुढीपाडवा विशेष आज आपण बनवणार आहोत बासुंदी। अजिबात न आटवता तासनतास न घालवता आज आपण ही अशा प्रकारे बासुंदी बनवणार आहोत। त्यासाठी सगळ्यात आधी मी एक म्हशीचं 1 लिटर दूध घेतलेलं आहे आणि त्यात आपण ते एक 25% होईपर्यंत आपण आटवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एका पॅन मध्ये मी 1 चमचा तूप घेतलेला आहे आणि तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स थोडेसे रोस्ट करून घ्यायचे। त्यानंतर ते बाजूला काढून आपण त्याच पॅन मध्ये साखर घ्यायची। मी 1 बाउल साखर घेतलेली आहे आणि ती कॅरमलाइज करायची थोडी। त्यात थोडंसं दूध घालायचं आणि छान ते मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि त्यातच नंतर खवा टाकायचा आहे। थोडेसे मी अशा काड्या टाकलेल्या आहेत आणि त्यानंतर हे असं आपण 100 ग्रॅम मी खवा टाकलेला आहे आणि ते चांगलं सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि नंतर हे आटवलेल्या दुधात थोडंसं आटवून घेतलेलं आहे, पण 25%च दूध आटवून घेतलं आणि त्यात हे मिश्रण मिक्स करायचं। छान दाटसर आपली तयार होते बासुंदी। त्यात आपण ड्रायफ्रूट्स टाकायचे, चिमूटभर मीठ टाकायचं आणि जायफळ टाकून घ्यायचं। हे सर्व मिश्रण छान थंड झाल्यावर अशी दाटसर आपली बासुंदी तयार होते। तासनतासही घालवायला लागत नाही आणि छान अशी मस्त थंडगार बासुंदी आपली तयार आहे। तर गुढीपाडवा विशेष आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंट्समध्ये सांगा।